अरे आत्ता इथं माझा मोबाईल होता, गेला कुठं? केवढ्यांदा किंचाळात भूत बघितल्यासारखं? नाही तर मग दुसरं काय होणार आहे? आता एका क्षणापूर्वी तू इथे नव्हतीस इंदू आणि एकदम अचानक प्रकटलीस. माझ्यासारख्या माणसाचं दुसरं काय होणार? म्हणजे एकदम प्रगटणारं भूत वाटले मी तुम्हाला? आता ते काय भूत का काय तूच ठरव बुवा आपलं बाई. आता आधी कोणा मी काही बोललो तर चिडवा चिडवा नाही. बायको एवढी प्रवासाची दमून भागून आलीये, त्याचं काही नाहीये तुम्हाला. तिला जरा गरम गरम चहा करून द्यावा, ते काही नाही. बापरे, म्हणजे तू अजूनपर्यंत चहाच प्यायली नाहीयेस? म्हणून तर. म्हणूनच काय? म्हणूनच मी भूतासारखी दिसतेय असं म्हणायचंय का तुम्हाला? बघा बघा मी काही बोलत नाहीये. हा गप्प बसा. मी चहा नाश्ता करून आलीये, मस्तपैकी जेवून आलीये मी. मग कशाला बिचारा नवऱ्याला चहा करायचा त्रास द्यायचा ना? काय ग इंदू, अलीकडे देवळात पिशव्या वगैरे पण देतात का? आता पिशवीवरनं काय टोमणे मारताय तुम्ही मला? हे नाही नाही, मी तुला टोमणे मारत नाहीये, खरंच अत्यंत सिन्सिअरली विचारतोय. असं पहा, काल रात्री तू निघालीस तेव्हा तुझ्यापाशी पर्स पिशवी काहीच नव्हतं. हा, आठवतंय का तुला? तू मी दिलेले पैसे हातात घेतलेस आणि तशीच निघालीस. त्या हातातले पैसे रस्त्यात कुठे पडले असते म्हणजे रात्रभर कुठे वणवण फिरणार होतीस? अहो पण नाही ना तसं काही झालं. देवीच्या दर्शनाला गेले होते मी, मला खात्री होती असं काही होणार नाही. बरं मला सांगा, रात्रभर गौरी, कपिल आणि तुम्ही कुठे होतात? किती संशय घेतेस ग इंदू? अगं गौरी घरी आली तरी तिचा राग गेलेलाच नव्हता. फुरगटून बसली होती आपल्या खोलीमध्ये, बाहेर यायलाच तयार नव्हती. मग काय, मी बाहेर आलो, पाहिलं तर कपिल डायनिंग टेबलवर बसला होता. मग त्याच्यासोबत बसलो, थोड्या गप्पा मारल्या. मग मला झोप यायला लागली, मग जाऊन झोपलो. पण तो मात्र इथेच डायनिंग टेबलवरच बसला होता. म्हणजे ते रामाश्रयावर नाही गेले? नाही ना, सकाळी मी उठून पाहिलं तर इथेच बाहेर आपल्या हॉलमध्ये सोफ्यावर झोपलेला होता. म्हणजे गौरीचा राग अजून शांत झालेला दिसत नाहीये. लगेच निष्कर्ष काढू नकोस आणि आपल्याला सोयीचा अर्थ पण काढू नकोस. हे बघ, मी नंतर रामाश्रयावरचे अतरंग, बहादूर, प्रियांका आम्ही सगळ्यांनी मिळून गौरी आणि कपिलचं पॅचअप करवलं. या आमच्या टीम मध्ये आणखीन एक आम्हाला चांगला सॉलिड स्पोर्ट्समन मिळाला. कोण? मल्लिका. अगं तिनेच सगळा प्लॅन केला, आमची रिहर्सल पण तिनेच घेतली. तुम्हाला समजलंय की नाही मला माहिती नाही, पण गौरीला राग आला होता ना तो त्या मल्लिकाचाच. अगं मलाच काय, कपिल सोडून रामाश्रयामधल्या सगळ्यांना हे कळलं होतं. सगळ्यांना माहित होतं की गौरीचा काहीतरी गैरसमज झालाय आणि थोड्या वेळानं गौरीला सुद्धा हे पटलं. पण आता तू आणखीन दोघांमध्ये नवीन गैरसमज करू नकोस. ओ मी कशाला असं काही करीन? माझी लेक खुश तर मी खुश. काय आडवडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू
नीतू अगं, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके